उत्तरंगाला सुरुवात करूया. पुन्हा आता थोडंसं संकीर्तन वेगळं म्हणूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया. आता छान कथानक घेतलेलं आहे आख्यानामध्ये. सगळ्यांनी बहुतेक ऐकलं असेल तर मजा नाही वाटणार, पण पहिल्यांदाच ऐकत असाल तर खूप त्याच्यामध्ये गोडी वाटेल. आपल्याला माहिती आहे की गोपाळकृष्णाच्या खोड्या सगळ्या वृंदावनामध्ये, मगाच्या कीर्तनातही तेच ऐकलेलं आहे की सगळ्या गोपींचं प्रेम या श्रीकृष्णावर फार होतं आणि सगळ्या गोपींना तो सतावूनही टाकत होता तेवढाच. त्यामुळं त्या तशात त्याला खूप त्याच्यावर चिडायच्या, रागवायच्या, त्याच्यात नको नको वाटायचं त्यांना त्याच्या खोड्या. आणि म्हणून सगळ्या गोपिका मिळून एके दिवशी यशोदा मैयाकडे येतात. गोपिका म्हणती यशोदा सुंदरी, गोपिका म्हणती यशोदा सुंदरी. करीतो मुरारी कोडी बहू, करीतो मुरारी कोडी बहू. यशोदे प्रति त्या गवळणी बोलती, यशोदे प्रति त्या गवळणी बोलती. करीतो मुरारी कोडी बहू, करीतो मुरारी कोडी बहू. काल्याच्या कीर्तनात नेहमी आपण कृष्णाच्या खोड्या ऐकत असतो. हे तसंच आख्यान आहे बरं का. श्रीकृष्णाच्या खोड्यांना आपापल्या परीनं त्यांनीही त्या गोपिकांनी आवर घालण्याचा खूप प्रयत्न केलेला होता, पण त्यांचे सगळे प्रयत्न फसले गेले होते. आणि मग त्याची तक्रार करण्यासाठी सगळ्या जणी मिळून यशोदा मैयाकडे आलेले आहेत आणि आपापली गाऱ्हाणी त्या सांगतायत आणि तिला म्हणतायत, यशोदे तुला राग येईल बरं का, पण तू आपल्या पोराला नीट सांग, समजाव. अगं आम्हालाही मुलं आहेत, तीही खोड्या करतात, पण त्या काही तुझ्या कान्हासारख्या नसतात हो, कृष्णासारख्या नसतात. बरं खोडकरपणाला काहीतरी मर्यादा हवी ना. तुझ्या मुलाच्या खोड्या तुला गोड वाटत असल्या तरी आम्हाला मात्र खूप पीडा होते. यावर यशोदा त्यांना म्हणते, अगं 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 सगळ्याजणी एकदम काहा करताय. त्यांनी काय खोड्या केल्या त्या तरी मला सांगा, म्हणजे मी त्याच्या खोड्यांवर जरा नियंत्रण घालीन. मग एक एक जण सरसावून पुढे येते आणि एक गोपी त्यांना म्हणते, अगं आमच्या मुलांना तो चिमटे घेतो, चोरी करायला चला म्हणतो, आणि जर चोरी करायला गेले तर त्यांच्यामध्ये सगळं ते चोरून चोरून सगळे खातात. पण समजा त्यांनी तक्रार केली घरी येऊन कुठे कोणाकडे, तर त्यांच्या गळ्यात मेलेले साप टाकतो आणि त्यांना भीती दाखवतो. आणि तशीच आमची गाई वासरं सोडून देतो, सुटली म्हणून सांगतो. अगं दुपारच्या वेळेला आम्ही जरा दुसरी म्हणते मग, अगं दुपारच्या वेळेला जरा आम्ही विश्रांतीसाठी कलंडलो की हा येऊन आमच्या गालावर आणि नाकावर मिशा, काजळाच्या मिशा काढतो, कवाड उघडून सगळं फस्त करतो, हाती लागेल तेवढं दूध दही सगळं सगळं खाऊन पळत सुटतो. पर याबद्दल त्याला जर काही हटकलं तर घुसळीत असताना लांबून दगड मारून आमचे माठच फोडून टाकतो. इतकं नुकसान करतोय की त्याच्या खोड्यांना काही मर्यादाच राहिलेली नाही. बरं त्याच्याबरोबर सगळे त्याचे एकट्याने केलं असतं तरी आम्हाला आवडलं असतं, पण सवंगड्यांना घेऊन येतो आणि आमचं इतकं नुकसान करतो. दुसरी एखादी म्हणते, अहो आमची गाडगी मडकी तर फुटतातच, शिंकी पण तुटतात,
आणि घरात सगळा दया दुधाचा काला आणि सडा होऊन जातो. मग काय करायचं? याच्या खोड्या त्या म्हणजे असल्या खोड्या त्यानं करू नयेत, इतक्या चांगल्या वस्तूंचं नुकसान करू नये म्हणून त्याला नको का काही सांगायला. बरं, दुसरी म्हणती ठीक आहे, आम्ही जर पाण्याला जायला लागलो तर आमची वाट अडवतो, बाजारात गेलो आमची वाट अडवतो. आणि पुन्हा काही गोपिका सांगतात, अगं यशोदे, तुला सांगू गंमत, काल मध्यरात्री तुझा तो लाडका आला आणि आम्ही दोघं झोपलो होतो, तर आमच्यामध्ये त्यानं एक मुंगूस सोडलं आणि त्या मुंगसानं मला इतकं ओरखाडलं, बोचकारलं की काय माझी फजिती झाली, किती त्रास झाला तुला सांगू. अजून एक गवळण पुढे येते, 5वी 6वी येते आणि ती म्हणते, हे तर काहीच नाही, ते मुंगूस पळून तरी गेलं असेल. आम्ही दोघं झोपले असताना माझी वेणी आणि माझ्या नवऱ्याची दाढी ही एकत्रित बांधली आणि मग आम्ही उठायला लागलो तर आम्हाला कुठे उठता येते. मग शेवटी हे माझ्यावर चिडले आणि तुझा तो लाडका काना हे असे उद्योग करतोय, त्याला जरा समजावून सांग, यशोदेला जाऊन सांग, आणि माझ्यावर खूप संतापली. तिसरी म्हणते, अजून पुढची एक जण येते, म्हणते, अगं हेही काहीच नाही, आता रोज तो खोड्या करतोय, मला असं वाटलं एक दिवशी त्याला असं वाटावं की आपण घरात नाही आहे आणि त्यानं मनसोक्त चोरी करावी आणि हळूच आपण येऊन त्याला पकडावं. म्हणून मी काय केलं माहिती आहे, तो आलेला मी पाहिलं, मग मी घराच्या बाहेर गेले, दार लावलं आणि हळूच पुन्हा आत आले. त्याच्या ते लक्षात आलं, त्यानं तोंडात दूध धरलेलं होतं. मी जशी आले त्याला पकडायला तसं ते दूध माझ्या डोळ्यात त्यांनी फुंकर मारलेली आहे. माहिती आहे माझे काय झाली असेल अवस्था बघतो. आणि पळून गेला, म्हणजे त्याला पकडणं तर बाजूलाच राहिलं. तदा माधवे अंतरी आठविले, मुखी दूध होते बहु साठविले, हरीला धरायास गोपी निघाली, तदा फुंकुनी लोचनी दूध गाली. गोपाळ कृष्ण भगवान की जय. असा तो गोपाळ कृष्ण सगळ्यांच्या खोड्या ऐकून यशोदा अगदी कंटाळली आणि ती म्हणते, अहो काय करू आता. वामन पंडित सुद्धा याच्याबद्दल सगळे ऐकनाथ महाराज वगैरे ज्यांनी जसं वर्णन केलेलं आहे तसं वामन पंडितांनी सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि या गोपाळकृष्णाच्या सगळ्या ज्या खोड्या होत्या याचं बहारदार वर्णन सगळ्यांनी केलेलं आहे. तर त्या कशासाठी तो करत होता हे मात्र त्यांनी छान समजावून सांगितलं की या खोड्या करत असताना त्याला म्हणजे तो करत असताना त्याला काही त्रास द्यायचा नव्हता त्या गोपिकांना. तर त्यांच्या सगळ्या आपल्यासारख्या प्रापंचिकांच्या मनामध्ये संसारामध्ये ज्या यातना असतात, संकट असतात, कटकटी असतात, तर ते सगळं दूर व्हावं आणि प्रत्येकाचं अंतःकरण याच्या भेटीसाठी आसुसलेलं व्हावं. तो भेटल्यानंतर याच्या खोड्यांमध्ये त्यांनी रमावं आणि आपलं दुःख विसरावं, हा त्याच्या मागे उद्देश होता असं वामन पंडितांनी त्याच्याबद्दल छान सांगितलं. मला तो मुद्दा फार आवडला. आपल्याला निदान त्या गोपाळाच्या सगळ्या खोड्या ऐकण्यामध्ये तरी आपलं मन रमून जातं आणि आपल्याला काही दुखत असेल, खुपत असेल ते आपण सगळं विसरून जातो. आता म्हणून पुन्हा त्या गवळणीनं ती विचारते की अगं मग मी काय करू, सांगा मला एखादा उपाय तरी सांगा ना. आता मलाही कळतंय की ह्याच्या खोड्या वाढत चाललेल्या आहेत, त्याला आवरलं पाहिजे, आवर घातला पाहिजे. मग आता ती काय म्हणते बघा, यशोदे प्रति त्या गवळणी बोलती. गवळणी सांगतात तिला छान उपाय. यशोदे प्रति त्या गवळणी बोलती, संकष्टी चतुर्थी व्रत घेई, संकष्टी चतुर्थी व्रत घेई. सोपा उपाय सांगितलाय. अगं तू काय कर, संकष्टी चतुर्थीचं व्रत घे. ती म्हणते काय करायचं म्हणजे. अगं म्हणे तुला माहिती आहे का, तुझ्या मुलाचे दुर्गुण कमी व्हावेत ना, मग त्या गणपतीची प्रार्थना कर. संकष्टीचं व्रत जर तू घेतलंस तर ते काय करायचं, अंगारकीपासून सुरू करायचं. आता म्हणे पुढच्याच महिन्यात अंगारकी चतुर्थी येणार आहे. आता त्यावेळेला त्यांनी सांगितलं असेल तेव्हा श्रावणामध्ये ती आली असेल. तर ती अंगारकी चतुर्थी कर, देवाची पूजा कर, गणपतीला साकडं घाल, तुझी ह्या सगळ्यांच्या अडचणी त्याला सांग
आणि मग त्या सिद्धिविनायकाच्या कृपेनं त्याला अभिषेक वगैरे करून त्याला छान नैवेद्य दाखवून तू या संकटातून म्हणजे आम्हालाही सोडव आणि तूही जरा शांत होशील. तर ठीक आहे म्हणते, सोपा आहे उपाय. लगेचच चतुर्थी आली. त्या चतुर्थीला हिनं काय केलं, छान गणपतीला अभिषेक घातलेला आहे, स्नान, त्याला चंदन, छान दुर्वा, शमी, सगळी पूजा तिनं केलेली आहे. आणि तो सरळ होण्यासाठी तिनं प्रार्थना केली की याला, माझ्या या कानाला जरा सरळ होण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी बुद्धी दे बाबा. कारण काय, फार सतावून सोडले रे, सगळ्या गोकुळाला त्यानं सतावून सोडलेलं. आणि म्हणून आता खरं काय करायचं, तर गोपिकांचं हे वचन खरं करायचं असं तिनं ठरवलं. त्याप्रमाणे पूजन केलं आणि 1 महिना संपला सुद्धा. 1 महिना झाला बरं का. आणि 1 महिन्यात काय झाली सुधारणा बघूया आपण आता. 1 मासाचा अवधी पूर्ण झाला, 1 मासाचा अवधी पूर्ण झाला. कृष्ण पाळी वचनास मोरयाला, कृष्ण पाळी वचनास मोरयाला. मान द्यावा हा हेतू अंतरीचा, मान द्यावा हा हेतू अंतरीचा. पुढे आला तो दिवस चतुर्थीचा, पुढे आला तो दिवस चतुर्थीचा. चतुर्थी लगेच पुढची आलेली आहे. 1 महिनाभर त्या गणरायाला समाधान वाटावं म्हणून या गोपाळकृष्णानं एकही खोडी केली नाही. 1 मास खोडी देवे नाही केली, 1 मास खोडी देवे नाही केली. प्रचित ते आली यशोदेसी, प्रचित ते आली यशोदेसी, प्रचित ते आली यशोदेसी. 1 मास खोडी देवे नाही केली, देवे नाही केली, देवे नाही केली. आपण असे प्रयोग केलेले असतात आपल्या लहान मुलांचे. बघा, लहान मुलं होती तेव्हा, आता नातवंड असतात, आणि मग असे काहीतरी प्रयोग करायचे, कुठल्या तरी देवाला साकडं घालायचं. 1 महिनाभर त्यानं काहीही खोडी केली नाही. तिला छान वाटलं, यशोदा मैयाला वाटलं की आपल्या मुलाचा खोडकरपणा गेला, चांगलाच सुधारला. कुठली गोपिका आली नाही, कुणाची तक्रार आली नाही. हे सगळं पाहून तिला आनंद झाला आणि म्हणून तिनं पहिल्यांदा गणपतीला धन्यवाद दिले. इकडे गोपिकांची अवस्था मात्र कशी झाली बघा, खोड्या केल्या म्हणून सांगायला आल्या. आता त्यांना राहावे ना. तुम्ही खूपदा पाहिलेलं आहे त्या काल्याच्या कीर्तनातही, की जेव्हा मग त्याला वनामध्ये गाई वासरांना घेऊन पाठवतात आणि मग गोपिकांची अशीच अवस्था होते. तेव्हाही अशाच त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या आणि मग त्याला आळा घालण्यासाठी त्याला वनात पाठवायचं ठरवलं होतं यशोदेने. आता त्या आपल्या म्हणजे त्याच्या त्रासातून मुक्त झाल्या असं त्यांना वाटतं, पण दुसरीकडे त्यांना खूप दुःख व्हायला लागलं. रोज काही निमित्तानं सहज घडणारं त्या गोपाळाचं दर्शन आता होत नाही आणि त्यामुळं आता यशोदेकडं कृष्णाची तक्रार कशी करणार. आपणच आपलं मोठं नुकसान करून घेतलंय असं त्या गोपिकांना वाटलं. मला हे फार म्हणजे अगदी भावलं बरं का. आत्ताही मगाच्या कहाणीमध्ये सांगितलं की गोपिकांनी आपल्या पायाची धूळ दिली त्याला बरं वाटावं म्हणून. इतकं त्यांचं त्याच्यावर प्रेम असतं आणि आता मात्र काहीच करवेना, काहीच चैन पडेना. आता सगळं लोणी काढतायत, दही करतायत, सगळं जसंच्या तसंच राहायला लागलं. कारण गणपती मग आता यशोदा मैयाने ठरवलं की छान झालं, आता आपण गणपतीला मोठा नैवेद्य करूया. आणि आपण गणपती अथर्वशीर्ष मगाशी म्हटलं तसं त्याच्यात म्हणलेलंच आहे ना, यो मोदक सहस्रेण यजती सवांछित फलमवाप्नोती यस्साज्य समिद्भिर्यजती सर्वं लभते सर्वं लभते. 1000 मोदकांचा जर नैवेद्य केला तर आपल्याला जे पाहिजे ते फळ प्राप्त होतं. म्हणून गणेश जयंतीला आम्ही करतो 1000 मोदक. आणि मग तुपात
तुपाचे हवन करून गणेशाला सगळं हवन करून दिलं, अर्पण केलं की सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून कोणी गणपतीला 1000 नैवेद्य दाखवतात, कोणी ब्राह्मणांना भोजन देतात, कोणी यज्ञ करतात. आता गणेश याग करतो आम्ही सुद्धा. मग सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून नामदेव महाराज काय म्हणतात बघा. आता नामदेवांचे आपण अभंगसुद्धा खूप ऐकत असतो. शर्करा मिश्रित लाडू 21, लाडू 21, लाडू 21, आणि को बहुवस मोदक ते, आणि को बहुवस मोदक ते. आता यशोदेनं काय केलं तर शर्करा मिश्रित, साखर विखर घालून तूप घालून छान 21 लाडू केले. आणि आत्ता मगाशी म्हणलं तसं मोदक सहस्रेण यजती. तिला असं वाटलं की आता हा शांत झालाय, आपण 1000 मोदक करूया. म्हणून तिनं 1000 मोदकांचा हारा भरून मोदक केले, नैवेद्याला लाडू आणि मोदक ठेवले. त्याच्या जोडीला अजूनही पंचपक्वान्न केली असतील आणि ते नैवेद्यासाठी सगळं मोठा हारा केलाय आणि त्याच्यामध्ये ते भरले. ऐसा नैवेद्याचा हारा तो भरोनी, ऐसा नैवेद्याचा हारा तो भरोनी, देवारा नेऊनी ठेवी माता, देवारा नेऊनी ठेवी माता. आता मातेनं काय केलं, देवाऱ्यामध्ये ते सगळे देवघरात नेऊन ठेवले आणि नैवेद्याची सगळी तयारी झालेली पाहिली. हाऱ्यामध्ये एवढे मोदक आहेत, एवढे लाडू आहेत. आता खरं म्हणजे आत्ताच्या काळात आपल्याला प्रत्येकाला काही इतके 1000भर मोदक एकट्याला करणं शक्य होत नाही. 5-10 सुवासिनी आल्या, एकत्रित केल्या, किंवा आम्ही आता वाटून घेतलं मागच्या वर्षी की 100-100 करा प्रत्येकीनं. अशा 10-11 जणींनी केले की 1000 मोदक होऊन गेले. पण इतके लाडू, इतके मोदक एकट्याला करणं हल्ली झेपत नाही. दोन्ही नाही, साजूक तूप मिळत नाही, मग ते घरी होत नाही एवढं. पूर्वीच्या काळी दूध दुभतं भरपूर होतं. मग यशोदाबाईंना काय कमी होती, इतक्या 9 लाख गायी होत्या त्याच्या घरी म्हणतात. आणि मग त्या गायींचं दूध, तूप दुभतं भरपूर होतं. घरातल्या शुद्ध साजूक तुपाचे तिनं मोदक आणि लाडू केलेले आहेत आणि एवढा हारा भरलेला आहे. मग आता तिनं छान स्नान केलं, पहाटेच उठलेली आहे, संध्याकाळची वेळ आहे. स्नान केलं, पूजेचं सगळं साहित्य घेतलं आणि सगळी पूजा करायला ती बसलेली आहे बरं का. गणपतीची यथासांग पूजा करायची म्हणून तिनं सगळी छान पूजा सुरू केली. माय यशोदा पूजी गणपती, माय यशोदा पूजी, स्नान वस्त्र ते सुंदर चंदन, स्नान वस्त्र ते सुंदर चंदन, कुंकुम पुष्प अर्ची अर्ची, माय यशोदा पूजी. शमीपत्री ही बहुविध त्याला, शमीपत्री ही बहुप्रिय त्याला, दुर्वाशेंदूर चर्ची, दुर्वाशेंदूर चर्ची, माय यशोदा पूजी, माय यशोदा पूजी. पुन्हा तिचे प्रार्थना म्हणणं चालूच आहे. रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम, शूर्पकर्णकम रक्तवासम, सगळं रक्तवस सुपूजितम, सगळं तिची ती पूजा प्रार्थना चालू आहे. एकदंतम चतुरस्थम पाशमंकुशधारिणम, रदंच वरदम हस्तै बिभ्राणम मूषकध्वजम, रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम, रक्तगंधानुलिप्तंगम रक्तपुष्पै सुपूजितम. आपण म्हणतोच हा श्लोक. मंगलमूर्ती मोरया. छान तिनं पूजा केली. आता खरं म्हणजे तिनं कुठला गणपती आणला होता, सोन्याचा होता, चांदीचा होता का पंचधातूचा होता हे आपल्याला काय माहिती होता. तो इतका काळ लोटलेला आहे. पण गणपतीला प्रथम तिनं पंचामृताचं स्नान घातलं, मांगलिक स्नान घातलं, त्याला सुंदर असं रेशमी वस्त्र परिधान केलं, अर्पण केलं, मस्तकावर सुगंधी चंदन लावलेलं आहे आणि रिद्धिसिद्धींना सुद्धा हळदी कुंकू वाहिलं. नंतर त्याला प्रिय असणारी शमी वाहिलेली आहे.
दुर्वा वाहिलेले आहेत, शेंदूर वगैरे सगळ्या भरपूर सुगंधी फुलं अर्पण केलेली आहेत. आणि आता राहिलेले उपचार अर्पण करायचे. इतक्या शांतपणे हा सगळा गोपाळकृष्ण बघत होता बरं का. आपल्या आईचं काय काय चाललंय, त्या गणपतीची पूजा काय करती, त्याला स्नान काय घालती, पंचामृत काय देते, हाराभर नैवेद्य एवढं ठेवलेलं आहे. म्हणून तो कसा म्हणतो, मातेसी म्हणत तेव्हा ऋषिकेशी, लाडू केव्हा देसी मज लागी, लाडू केव्हा देसी मज लागी. आता त्या हाऱ्याकडे बघून याचं पोट भरणार आहे का? इतके दिवस खोड्याही नाही, काही नाही, आता एवढं छान दिसतंय, त्यातलं काही खायला मिळत नाहीये. म्हणून तो म्हणतो, आई गो, अगं मला खूप भूक लागली आहे, तुझी पूजा संपणार कधी? आणि तू मला जाऊ दे ना, तू आपली मला त्यातला एक लाडू फक्त पटकन मला दे. तर आता ती यशोदा पूजेत मग्न आहे. ती म्हणती, यशोदा म्हणत पूजिन गजवदन, नैवेद्य दाऊन देईन तुझं, नैवेद्य दाऊन देईन तुझं. आता ती सांगतीये की अरे आता थोडंच राहिले, थोडीशीच पूजा राहिलेली आहे आणि नैवेद्य दाखवते आणि तुला देते बरं का. तर ठीक आहे म्हणतो. पण परत थोडा वेळ थांब म्हणल्यानंतर त्याची चुळबुळ सुरू झालेली. खरं म्हणजे गणपतीची पूजा होत आलेली होती. तिनं नैवेद्य दाखवला आणि लगेच तुला लाडू देते असं म्हणून सांगितलं. पण परत ती काय म्हणते, तुला जर आधी लाडू दिला ना तर उष्टावलेला नैवेद्य देवाला चालत नाही, तसा दाखवायचा नसतो. त्याची घाई काही थांबायला तयार नाही. मग शेवटी ती म्हणाली, बरं ठीक आहे, तू इथं आहेस ना, मी आता वर गच्चीवर जाते आणि चंद्र मोहरलाय का पाहून येते. म्हणजे उगवलाय का नाही, मोहरलाय का, म्हणजे छान मोहरलाय का पाहून येते आणि तेवढं दाखवून आले की तुला लाडू आणि मोदक सगळं खायला देते. आता गेली आई, गच्चीवर गेली आणि यांनी गंमत केली. एकांत देखोनी हारा उचलीला, एकांत देखोनी हारा उचलीला, सर्व स्वाहा केला एकदाची, सर्व स्वाहा केला एकदाची. अख्खा हारा उचललाय आणि एका क्षणात तो सगळा हारा 1000 मोदक आणि 21 मोदक आणि बाकीचे सगळे पदार्थ त्यानं गट्टम केले. आता गंमत बघा, आई यायला किती वेळ लागला असेल, काय 2-4 मिनटं लागलेली असतील. पण त्या संधीचा फायदा घेऊन या गोपाळकृष्णाने हाऱ्यातले सगळे मोदक आणि सगळे लाडू आणि सगळे पदार्थ रिकामं करून ठेवला, खाऊन टाकले. यशोदाबाई बाहेर जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी पाहिलं की हारा तर रिकाम आहे. आणि मग त्यांनी गोपाळकृष्णाला विचारलं, अरे कृष्णा, हाऱ्यातले मोदक आणि लाडू आणि सगळे पदार्थ गेले कुठं? अगं आई, त्याच्यात ॲक्शन बघा, ते असे हात करून, अगं आई मी इथेच तर उभा होतो. अगं पण तू बाहेर गेलीस आणि इथे एक मोठा चमत्कार झाला. काय झाला चमत्कार? ऐक तर खरं. कृष्ण म्हणे सत्यवचन मानी माते, कृष्ण म्हणे सत्यवचन मानी माते, एकच सहस्र उंदीर आले येथे, एकच सहस्र उंदीर आले येथे, त्यात एक थोर होता मूषक, त्यात एक थोर होता मूषक, वरी विनायक बैसलासे, वरी विनायक बैसलासे. पहा काय सांगितलं. अगं आई, तुला काय सांगू, एकदम कुठून तरी 1000 मूषक आले, उंदीर आले, छोटे छोटे छोटे. त्यांची पलटणच आली. त्यांच्यात एक मोठा उंदीर होता आणि त्या उंदरावर बसून हा विनायक आलेला होता. आणि त्यांनी काय केलं ठाऊक आहे? त्यांनी त्याच्या सोंडेनं तो हारा पटकन उचलला आणि आपल्या पोटात गट्टम करून टाकला. आणि त्याची जी ती सगळी पलटण होती ना, ती पाहून मी इतका घाबरलो. मला तुला हाक मारायची होती, पण हाक मारायला सुद्धा काही सुचलं नाही. अगं आई, बघ ना बघ ना, काय माझी धावपळ झाली. तुला काय सांगू, मला बोलावतं सुद्धा येणं गं तुला. आईच्या लक्षात आली खोडी. आईनं आजपर्यंत त्याच्या खूप खोड्या पाहिलेल्या होत्या. ती म्हणते, बाळा, मला माहिती आहे तुझ्या सगळ्या खोड्या आजपर्यंत थोड्या नाही पाहिलेल्या. तू सगळे लाडू आणि मोदक गट्टम केलेले आहेस. तर ती अशी हात उगारून त्याला पकडून अशी मारबीर देणार. तेवढ्यात तो म्हणतो, आई थोडा तरी विचार कर, मी केवढाच आहे, एवढासा 5-7 वर्षाचा. हारा केवढा होता? एवढा मोठा.
मोदक किती होते? 1000 होते. लाडू किती? 21 होते. आणि ते एवढे माझ्या एका मिनिटात एवढे माझ्या तोंडात मावतील का ग तरी? बर समजा मावले, खाल्ले, तर माझ्या ओठाला काही इथे लागलंय का बघ? नाही. खाली एखादा पडलाय का बघ? नाही. आणि मग तुला कसं काय वाटतंय की मी एवढं सगळं खाल्लं असेल? अगं याची काहीतरी विचार कर. तुझ्या आता खोड्या बाद झाल्या. आता मी तुला अशी चपराक देते, तोंड उघड. आ केलं ते ना, आणि सगळं विश्वरूप दर्शन त्याला झाले, ब्रह्मांडाचं दर्शन तिला झालेलं. तिथे सगळे मोदक आहेत, तो विनायक ह्याच्यावर बसलेला आहे, तो मोदक खातोय, त्याचे सगळे बाकीचे उंदीर खातायत. आणि हा सुद्धा बरं का, गोपाळकृष्ण सुद्धा त्याच्या पोटामध्ये, म्हणजे त्याचे तोंड उघडल्यानंतर त्या ब्रह्मांडामध्ये हा दिसतोय, आणि तो विनायक यालाही खाऊ घालतोय. असं सगळं तिनं पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की याला मार देण्यात काही अर्थ नाही. कारण तो सारखा म्हणत होता, मारू नको माते मजला, वदन दावितो माते, वदन दावितो. माय मुखा माझी पाहे, गजानन मोदक खाये. माय मुखा माझी पाहे, गजानन मोदक खाये. बाळकृष्ण तोही तेथे, दिसत पीडतो. मारू नको माते मजला, वदन दावितो. हे बघ, दाखवलं त्यांनी, वजन पाहिलं, आणि हे सगळं पुन्हा पुन्हा तिला तो सांगतोय. म्हणून नामदेव महाराज सुद्धा पुन्हा वेगळ्या पदामध्ये म्हणतात, हरी म्हणे मज मारू नको माते, तुझ वदनाते दावितो मी, तुझ वदनाते दावितो मी. कृष्णनाथे तेव्हा मुख पसरिले, ब्रह्मांडे देखिली मुखा माझी. मुखात गणपती मातेसी बोलत, पूजावे त्वरित हरी लागे. मुखातला गणपती मातेला सांगतोय, पूजावे त्वरित हरी लागी. घेऊन या हरी घरात ती गेली, भोजना बैसली नामा म्हणे. नामानी फार सुंदर अभंग रचलेले आहेत अशा सगळ्या प्रसंगाचे. आणि मग तो सांगतोय, आई मला मारू नको, मारू नको. उघडून तोंड दाखवतो, आणि हे सगळं तिला ब्रह्मांड दिसलेलं आहे, सगळं तोंडात पाहिलेलं आहे, आणि देहभान हरपून ती गेलेली आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं की मुखातला गणपती सांगतोय की तू या हरीला पहिल्यांदा जेवायला घाल. आणि मग ती हळूच पळत 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 त्याला घेऊन आलेली आहे, खऱ्या हरीला घेऊन आलेली आहे. आणि जे पाहण्यासाठी असंख्य वर्ष, हजारो वर्ष योगीराजांना तप करावं लागतं. सगळे साधू संत आसुसलेले असतात. रणभूमीवर असताना सुद्धा अर्जुनालाच विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. आणि असंच एकदा विश्वरूप दर्शन अजून छोटा असताना, जेव्हा बलराम भैया सांगत आलेला असतो की अगं मैया मैया बघ यांनी माती खाल्ली, आणि तेव्हासुद्धा तिनं विचारलेलं असतं की तोंड उघड बरं, बघू माती खाल्लीस का. त्याला खरं खायची आवड होतीच, पण मग तो दाखवतो. तेव्हाही तिला विश्वरूप दर्शन दाखवलेलं होतं, आणि आताही विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. आता शेवटी तिनं ते घेऊन आलेली आहे. हरी घेऊन या घरात ती गेली, हरी घेऊन या घरात ती गेली, भोजना बैसली नामा म्हणे, भोजना बैसली नामा म्हणे. आनंद झालेला आहे, तिलाही आनंद झाला की तिचं जे काही व्रत होतं तेही पावलं. साक्षात गणपतीचं दर्शन झालेलं आहे, खऱ्या गणपतीचं. आणि आपला हा पुत्र एवढा मोठा आहे, आणि आपण आजपर्यंत कशाला या सगळा भेदभाव करत आलो. म्हणून पुन्हा आपण पहिला अभंग म्हणूया. एकच एक एकासी कळेना, उगाची कल्पना येती वेडे. एका वाचुनी नाही एक सर्वा ठाई, दुजा ठाव सृष्टी कोठे असे. एका जनार्दनी
एकाची आवडी एकपणे गोडी एका जाणे. एकच एक एकासी कळेना उगाची कल्पना वेची वेडे. असा हा छान कीर्तनाचा उपसंहार आपण आता करणार आहोत. झाले कीर्तन शेवट गोड करा मनी धरा या जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी नाम घोषे वाजवा नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी अवघे उठा ओवाळा राघोबासी. अवघे उठा ओवाळा राघोबासी. आरती कशी करू गोपाळा जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा निरांजन दीप कर्पूरवात. निरांजन दीप कर्पूरवात तुम्हीच झाले राधाकांत. तुम्हीच झाले रुक्मिणीकांत. आरती कशी करू गोपाळा जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच दीपक तुम्हीच प्रकाशक. तुम्हीच दीपक तुम्हीच प्रकाशक. तुम्हीच स्वामी तुम्हीच सेवक. तुम्हीच स्वामी तुम्हीच सेवक. आरती कशी करू गोपाळा जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच ध्याता तुम्हीच त्राता. तुम्हीच ध्याता तुम्हीच त्राता. तुम्हीच स्वामी जगनिर्माता. तुम्हीच स्वामी जगनिर्माता. आरती कशी करू गोपाळा जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा. आता झाले मी पण मन्मती. आता झाले मी पण मन्मती. आम्ही करीतो मंगल आरती. आम्ही करीतो मंगल आरती. आरती कशी करू गोपाळा जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. घालीन लोटांगण वंदीन कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे. भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपात्राय जलसंस्थितेन प्रदीप्तवासा संगतेन. निरांजन जगदीश कुर्यात. इथं आहे तो प्रसाद दाखवते. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहीन रूप तुझे. प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन भावे उवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव मेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं नकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा.
उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जया वाटते रामदृष्टी असावी जया वाटते निर्गुणी ओळखावी जया वाटते पूर्ण शांती मिळावी तेणे वृत्ती हे रामदासी धरावी जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया गोपाळ कृष्ण भगवान की जय. चला सगळ्यांना प्रसाद देते, हळदी कुंकू देते आणि छान आपली सांगता झालेली आहे. आज कीर्तन तुम्ही मागच्या वेळेला म्हणल्या होत्या सगळ्याजणी आणि बरोबर आज एकादशीला तो योग आणला आहे भगवंतांनी. तर अशीच सेवा ही सर्वांच्या चरणी भगवंताच्या चरणी अर्पण करूया. गणपतीच्या चरणी, मुरलीधराच्या चरणी, विठ्ठल रुक्मिणींच्या चरणी, ज्ञानदेवांच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोते परमात्मा स्वरूप असणाऱ्या आपल्या हृदयस्थ परमात्म्याला ही सेवा अर्पण करते आणि पुन्हा अशीच आपल्याकडून सेवा घडू देत अशी भगवंताला प्रार्थना करते. त्या गणपतीने खोड्या त्याच्या जशा बंद केल्या, कमी केल्या, तसे आपल्या मनामध्ये सुद्धा जे काही विकार असतील ते सगळे बंद होऊ देत. आपण अशीच त्याची प्रार्थना करत जाऊया. धन्यवाद.